शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील खास करून जे काही कर्जदार शेतकरी आहेत, खास करून जे काही जिल्हा बँकेचे शेतकरी असतील, तर अशा जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट. आणि खास करून जे काही आपली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, तर या बँकेचे जे काही कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की आपल्या राज्यामध्ये कर्जमाफीचं जे वातावरण झालेलं आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे. परंतु आता ज्या काही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जदार शेतकरी आहे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्या शेतकऱ्यांसोबतच खास करून जसं आपण अगोदर म्हणलं आहे त्याप्रमाणे आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 1049 प्राथमिक शेती आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की ज्या काही संस्था असतील, सेवा सोसायटी असतील, यांच्या माध्यमातून जवळपास 99,000 सभासदांना 1,734 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते वाटप करण्यात आलं आहे. परंतु अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की यातील जवळपास 56,797 थकबाकीदारांना 2,295 कोटी रुपयांची थकबाकी जी आहे तर ती थकबाकी भरणे अजूनसुद्धा प्रलंबित आहे. आणि बँकेचा जो परवाना असतो तर तो परवाना रद्द होऊ नये म्हणून बँक जी आहे ती नियमानुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करत आहे. आणि ही जी काही कार्यवाही आहे ती सुरू असल्याची माहिती स्वतः राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. आणि अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की यासोबतच आमदार किशोर दराडे यांनीसुद्धा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती. आणि मंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की बँकेचा परवाना अबाधित राहावा, त्यासोबतच 10,97,829 ठेवीदारांचे 2,077 कोटी रुपये परतफेड करण्यासाठी सरकार जे आहे तर ते उपाययोजना करीत आहे. आणि बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी सामोपचार म्हणजेच की कर्ज परतफेड योजना जी आहे ती राबवली असून पीक कर्जावरील 8% आणि मध्यम मुदत कर्जावरील 10% व्याजाची आकारणी केली जात आहे. तसेच वेळोवेळी नोटिसा पाठवूनही परतफेड न करणाऱ्या कर्जदाराविरोधात कठोर कारवाई जी आहे ती सुरू आहे. म्हणजे खास करून जे काही जिल्हा बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत ज्यांनी 31 मार्चपर्यंत आपलं कर्ज भरलं नसेल तर आता या शेतकऱ्यांवर किंवा या कर्जदार शेतकऱ्यांवर कर्जदारांविरोधात कठोर कारवाई बँकेतर्फे सुरू आहे. त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही निफाड सहकारी साखर कारखाना आहे, नाशिक सहकारी साखर कारखाना आहे किंवा आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आदीकडून वसुली जी आहे तर ती करण्यात आली आहे. आणि आता थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सुद्धा कर्ज वसुली करून बँकेच्या स्थैर्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर आपल्या जे काही कर्जदार शेतकरी त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की जे शेतकरी आता नाशिक जिल्हा बँकेचे शेतकरी असतील त्यांनी कर्जमाफीच्या आशेने जर कर्ज भरलं नसेल तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आहे. कारण की जे काही कर्ज भरतील तर ते जे काही कार्यवाही होणार आहे त्यापासून वाचतील आणि कर्जमाफीला जे आहे तर ते मुकणार आहेत. परंतु त्यांच्यावर कुठली कार्यवाही किंवा आदेश होणार नसून पुन्हा जे काही कर्ज आहे तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु जर आपण कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलं असलं आणि ते भरलं नसेल तर त्याविषयी जे काही कार्यवाही तर ती बँकेच्या नियमानुसार आपल्यावर होऊ शकते. तर आपल्या जास्तीत जास्त नाशिक जिल्हा बँकेच्या जे काही शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ, ही माहिती, अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.